तर येस गाईज, इट्स अ थर्ड डे. ह्याच्या आयटमचा सकाळी फोन आला गाईज म्हणून तेच हरकती चालली आहेत भाई आमच्या ग्रुपमध्ये जाते. हे तिन्ही पण घेतोय मी. अँड हा सिंधुदुर्ग फोर्ट आहे. तर येस गाईज, इट्स अ थर्ड डे. आम्ही आता इथून निघतोय. पण बाय द वे काल आम्ही कायकिंग केली आणि नंतर काय केलं, हा बीचवरती गेलो, क्रिकेट वगैरे खेळलो, भिजलो. ऍक्टिव्हिटी हा काल फुल आहे पण हा खरंच पण मजा आली ते करायला. अँड वॉटर स्पोर्ट्सचा प्लॅन होता पण आमच्याकडे आता टाईम नव्हतं सो आणि इट टाईम कन्झ्युमिंग, सो आम्ही तो ड्रॉप केला. आणि आता आम्ही चाललोय. राहिले राजगड का सिंधुदुर्ग? पहिला सिंधुदुर्ग करतोय. तो 9 वाजता ऑन होतो आणि त्याचं कसं बोटीने आम्हाला घेऊन जाणार, सो ते आमच्या हातात नाही, बोट कधी येईल कधी ना. सो वी प्रिफर की पहिले ते करू, नंतर राजकोटचं तर कसं आपलीच गाडी येतं, नंतर येईल तिथे येईल. काय म्हणतो? हसलो बिकॉज हसा सगळे. नाईस मोटिवेशन. ह्याच्या आयटमचा सकाळी फोन आला गाईज म्हणून त्याच्या नुसते गाड्यावर खडीच आहेत सकाळपासून. पहिले मॅनेजरचा कॉल लक्षात ठेवा. ऑफिस फर्स्ट काय, ऑफिस फर्स्ट, ऑफिसवाल्यांनी मारली. एकच तेच लोकांची आठवण काढतात, बाकी कोण आठवण नाही काढत. वॉटर स्पोर्टचा खरं तर पण ते पॉसिबल नाही झालं. सो आम्ही आता चाललोय सिंधुदुर्गला. सिंधुदुर्ग नंतर आम्ही चाललो राजकोट फोर्टला. त्यामुळे हे 2 वाजेपर्यंत सगळं कम्प्लीट करायचं. कारण 2 वाजता हे सोडायचंय म्हणजे आम्ही ऍटलीस्ट 12 पर्यंत तरी पनवेल घरी असू. लोकेशन माहिती आहे का? हे लोक पनवेलला येतील, जरा सबस्क्रायबर सगळे येतील. नाही नका येऊ बाई. मीटअप नाही. सॉरी. सो पण आमच्याकडे हे एक चांगलं आहे, ऑकी टॉकी म्हणजे इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम. तुम्ही ट्रिपला जात असाल 2 गाड्या किंवा 2 गाड्या नाही पण ग्रुप आहेत आमचे जे सेपरेट होतील किंवा फिरायला असे जातात भाई, ऑकी टॉकी मस्त आहे कोकणामध्ये. कारण नेटवर्क पण नाहीये भाई. नेटवर्क फेस केला आम्ही. नेटवर्क फेस केलाय भाई. खूप टाइम असं पण झालं आता की डिस्टन्स गाडी खूप मागे पुढे आहोत पण पुढे लेफ्ट घ्यायचा का राईट घ्यायचं माहित नाही, तर हा पटकन मला बघा अरे राईट घे, अरे लेफ्ट घे. खूप नाही होत आपण ड्रायव्हिंग करताना की भाई तात्यात मध्येच थांबले, जायचं कुठे. आणि याची रेंज पण चांगली 1 to 1.5 किलोमीटर असते यांची रेंज. 3 किलोमीटर टेस्ट नाही केली आम्ही कधी पण अप्रॉक्स असेल. हा मध्ये ऑफकोर्स ऑब्स्टिकल्स असेल तर कमी होणार रेंज. ओपन एरिया ग्राउंड टाईप असेल तर मग खूपच भारी रेंज भेटेल. पण आम्ही आज ह्याची टेस्टिंग करणार आहोत गाईज. डायरेक्ट राजकोट फोर्ट वरून सिंधुदुर्ग फोर्ट वरती चेक करू. याची गाडी मी पाठवणार आहे डायरेक्ट राजकोटला, मी जातो सिंधुदुर्गला. तिकडनं आम्ही असं बोलत बसणार होता. सो आता आपण आता नाश्त्याला आलो आम्ही माझ्या लक्ष्मी हॉटेलला. बरी इथं पार्किंगला वगैरे सोय झाली आमची. आता नाश्ता वगैरे करू इथून. आम्ही खरं थांबले, आमची 2 जरा मित्रांची मीटिंग आहे. हा भाई, त्यांच्या ऑफिसचे काम आहेत, काय बोलणार. इथे पण ऑफिस येते, पण ऑफिस आहे. सुट्टीमध्ये सुट्टी नाही. जिंदगी ना मिळेल दुबारा गावली वाईब आली गाईज. ऑफिस घेऊ लॅपटॉप उघडून असं करतात. कबीर नाही कायच नाव अर्जुन ना, अर्जुन रोशन अर्जुन. लॅपटॉप ओपन करून तेच हरकती चालली आहेत भाई आमच्या ग्रुपमध्ये जाते. तर येस, इथं पार्किंग केली आहे गाडी. त्या साईडला आहे सिंधुदुर्ग फोर्ट प्रॉपर आणि या इथे सिंधुदुर्ग फोर्ट आहे आणि या साईडला राजकोट आहे. तर इथे महाराजांची मस्त मूर्ती केली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची. आपण त्या साईडला जवळ जाऊन बघू लवकरच. भाई माझा आवाज गेला. एवढी सुंदर दिसत ना इथून लिटरली ह्याच्या फोनमध्ये झूम करून दाखवू आपण. ती वाली क्लिप पण टाकेन मी. भाई माझा मी बोलून दमतोय असं झालंय. सर्वात मोठी गाडी पार्क करून छोटंसं असं मार्केट वगैरे पण आहे. फ्रीज मॅग्नेट मी शोधतोय माझ्या घरी. फ्रीज मॅग्नेट लागतो, जिथे जिथे मी जातो तिकडचं एक फ्रीज मॅग्नेट मी कलेक्ट करतो पण भेटतच नाही आहे अजून मला फ्रीज मॅग्नेट. बघू चला भेटेल मला फ्रीज मॅग्नेट. ठेवून दे, इथे लागेल आम्हाला. घेतोय एक आपला कोकण भेटलाय, हा मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भेटला आणि राजकोट किल्ला आहे मला आणि हा सिंधुदुर्ग. हे तिन्ही पण घेतोय मी. तर एक सीन झालाय गाईज, इथे नेमकी कॅशच घेतात आणि आमचे कॅश संपले आहेत इथं. कारण मोस्टली पार्किंग बिर्किंग जेवणाला तिथे नेटवर्क नसल्यामुळे आम्ही कॅश पेमेंटच करतोय, जीपे करताच येत नाही. त्यामुळे आमची कॅश पण संपली. तर आता बघू लवकर इथं कुठे ॲक्च्युली आहे तसे प्रॉब्लेम नाही, पण इन केस फ्युचर पुढे पण लागली तर कुठे कॅश विड्रॉल करता येते का बघूया इथे.
तर आम्ही पोहोचलोय आता जेट्टीजवळ. आता बोट येणार आहे, बोटने आम्ही जाऊ आता सिंधुदुर्ग फोर्टला. इथे मस्त मावळ्यांचे हे पण ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. एक एंट्रन्सला चांगलं बनवलं आहे, क्लिनलीनेस वगैरे चांगली ठेवली आहे. आता बघू, वाट बघतोय आल्यावर बोट. इथं मेन तेच गडबड झाली की कॅश सिस्टम आहे, कॅशशिवाय तिकीटं भेटत नाही. सो कॅश कॅरी करा तुम्ही पण, ऑनलाईनवरती अवलंबून राहू नका. आणि इथं नेटवर्क इश्यू खूप आहेत भैया. तिथे एवढा मस्त व्ह्यू वगैरे आहे, हे एन्जॉय करायचं धरून ही अशी माणसं ऑनलाईन पेपर देत आहेत. काय चॅट जीपीटी, जेमिनाय सगळं धरून किती घाईत पेपर देतोय हा. आणि ह्याच्या नादात आम्ही पण थांबलोय. एक्झाम देतो सिंधुदुर्ग फोर्टला आलो, एक्झाम देतो. एक्झाम देतोय भैया. ठीक आहे, चला पटापटा चाललोय बोटीमध्ये आम्ही. चलो बोटीतून उतरल्यावरती एक कठडा आहे, या कठड्यावरून आपण जातो इथे डायरेक्ट सिंधुदुर्ग फोर्टला. अँड हा सिंधुदुर्ग फोर्ट आहे. पाणी वगैरे एकदम क्रिस्टल क्लिअर तुम्ही बघू शकता. आमच्या पायलटच्या येस, एकदम भारी. आणि बोटीचे फेरी राईडचे पर पर्सन 100 रुपये घेतले. सो टोटल आमचे 9 जणांचे 900 रुपये झाले. पण कॅश घ्या. पहिला त्या हाफ मध्ये बोट थांबला जायचं, हां पाणी कमी तिथून चालत यायला लागायचं, कारण बोट एवढंच यायचं हाफ मध्ये. ओ भाई, मग तिथून वॉकिंग होतं. फर्स्ट टाइम आला तर मी चालत आलेलो इथून. अच्छा, आणि तिथे स्कुबा डायव्हिंग केलेली, पण पाणी खोल नाही एवढा. ते स्नॉर्कलिंग साठी वगैरे असं. वळत नाही. अरे स्कुबा डायव्हिंग डीप मध्येच जायला मजा आहे ऍक्च्युली. पाणी एवढं क्लिअर नाही ना, सो हां मी वेस्ट. कटेड्यावरती एवढं नसतं, जेवढं तुम्ही डीप जाल तेवढं आय गेस चांगलं स्कुबा डायव्हिंगसाठी असेल चांगलं. बघू, आपण तर केली नाही. मी लहान मी कुठे केली मला माहीत नाही, पण केली आहे मी तारकर्ली साईडलाच केली आहे. नाही तारकर्ली साईडला. पण माझा एक्सपिरियन्स पण असाच होता, एकदम क्लिस्टर क्लिअर वॉटर नाही, थोडा गडूळ पाणी आणि छोटे छोटे फिशेस होते तिकडे. असा मोठा मासा भेटला पाहिजे. ही सुरमई, पापलेट. या पोराला आम्ही सिनेमॅटिक शॉट ठेवायला ठेवलंय. बघू आता किती चांगले काढतोय. वरून भारी येणार गाईज. आणि ऊन आहे ना, त्यामुळे ना हे असं एवढं हॅपनिंग नाही वाटत. त्यामुळे ना एवढं हॅपनिंग नाही वाटत. तुम्हाला मी एवढं सांगतो, सनसेट टायमिंगला आहे. हा, सनसेट टाइमला, इव्हिनिंग टाइमला बघायचे पाणी, हां असं तुम्हाला वाटतं एस्थेटिक बघावं काय. सनसेट टायमिंगला आहे. सनसेट आम्ही एकदम डॉट 11-12च्या टायमात आलोय. तो सण पण टोचतोय थोडा. तर इथं हे पण लिहिलेलं आहे, सिंधुदुर्ग फोर्टाची माहिती आहे थोडीफार, तुम्ही बघू शकता. तुम्ही वाटलं पॉज करून तुम्हाला वाचायचं वाचू शकता व्हिडिओ. चला, तर ही एंट्रन्स आहे, इथून तुम्ही असं वॉकिंग आहे. भाई इथे सावलीत बरं वाटतंय. आणि हवा पण मस्त येते या पॅचमध्ये. 1-2 फोटोज इथं काढूया आपण. करून आत येता येता हा एक दरवाजा आहे. अँड हे जे होल केलेले आहेत, हे आहेत गरम तेल ओतायला. म्हणजे जेव्हा शत्रू जेव्हा येतो आणि इथून चढायला प्रयत्न करतो तर ते चढू नये वगैरे, तर ते हुक वगैरे नावाची आपली जी हुक असते ती टाकायचे. तर ते टाकून चढतात, पण ते नको चढायला म्हणून हे जे होलं आहेत इथून गरम गरम तेल ओतलं जायचं त्यांच्या इथं. सो ते चढू नाही शकत. आणि हा जो इथं वरती एक आहे, हा वॉच टॉवर टाईप आहे. सो जेव्हा पण शत्रू यायचा तर ते आधीच इथून अलर्ट करायचे ड्रम वाजून. सो सगळ्यांना पण समजायचं. हे एंट्रन्स आहे. मग चालू आहे आतमध्ये. तर इथून चालत येता येता इथे श्री शिवराजेश्वर देवस्थान मंदिर आहे. हे ॲक्च्युली मला वाटते आधी नव्हतं किंवा आधी असेल, पण हे आता अजून एनहान्स केलं आहे, म्हणजे रिनोव्हेट केलं आहे. तर आतमध्ये जाऊन बघू. चप्पल बाहेर काढलेले आहेत. हे आता आतमध्ये जातो आपण. बघू हे तर आतमध्ये आय गेस व्हिडिओ फोटो अलाउड नाही आहे, पण हे आतमध्ये आय गेस असंच आहे. फ्रेम तर इथे तो वेल आहे. आणि त्यानंतर हे तुम्ही बघू शकता, इथे महादेवांचं टेम्पल आहे, सखार भावचं टेम्पल आणि दही भाव.
हे 3 गोष्टी इकडे आहे जवळपास फिरायला. आता आम्ही जाऊ तिथे वरती त्या साईडला. येस चालू. खूप मोठं गड आहे, खूप मोठं परिसर आहे. इथं मंदिर पण आहे, जय देवी भवानी माता मंदिर. आणि इथून आता इकडे जाणार असं. आपली लोक दिसत नाही ना बसमध्ये, बस बोलते बसमधली लोक काय, ट्रेनमधली लोक. वा भाई, बोटीतली लोक. आमच्याकडे 1 तास आहे हा फिरायला. झाला 1 तास आताच आला माझा. काय बोलतो, आला मजला. आता आमची बोट इथून निघून गेली तर आमचं काय होणार नाही काहीच. इथे सगळे असे हे करायला आलेत, स्कुबा डायव्हिंग. बघितलं. मी लहानपणी एकदा इथं आलो होतो तेव्हा आय गेस इथेच मी स्कुबा डायव्हिंग टाईप केलं होतं, फॅमिलीसोबत आलो होतो तेव्हा. हे पण लोक करतात इथे. आणि हा असा एक पट्टा आहे तिथे या साईडला पूर्ण किल्ला आहे. तर येस, फोर्टवरून आलो आहे आम्ही. आता आम्ही चालू आहे राजकोटला. येस, तिथे सिंधुदुर्गवरती गाईड वगैरे पण आहे, सो तुम्ही ते गाईड पण अपॉइंट करू शकता. तिथे समथिंग 1000 रुपीज वगैरे असे आहेत त्यांचे चार्जेस. और 2 ग्रुप मिक्स जात असाल तर 600 असे 1200 ते घेतात वगैरे. आणि सिंगल ग्रुप असेल तर 1000 तर आहेच डेफिनेटली. आणि ते तुम्हाला चांगलं इन्फॉर्मेशनही देतील. आम्ही बघत होतो, चांगलं वेगळ्या प्रकारे त्यांनी समजवलं वगैरे. आणि आता आम्ही चाललो राजकोटला. इथून बाजूला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची एकदम खूप मोठी अशी मूर्ती वगैरे बनवलेली आहे. तर आता तिथे खाली जाऊनच भेटूया. बीचवरती गाडी आणली आहे गाईज. समुद्र आहे. तर येस, आलो आहे आम्ही आता राजकोट फोर्टला. जवळच आहे, जास्त काय 5 मिनिटाच्या अंतरावर होतं सिंधुदुर्गपासून. आणि हा असा आत हे बनवलं आहे त्यांनी, राजकोट नावाचं मस्तपैकी. काय आलं आम्हाला, हे पण सगळे शूट करतो, सगळे ब्लॉगर झाले, सगळे ब्लॉगर झाले. राजकोट इथे चप्पल काढायला सांग, एंट्रन्सला चप्पल काढायची आहे आपल्याला. कसं निघू, एनर्जी सगळ्यांची लो झाली ऑलरेडी. ऊन खूप तेवढा ऊन असतं. Please carry hat, water. Yes, please carry hat. Don't throw anywhere. Yes, don't throw anywhere. Keep your vest with you. Yes. खरंच खूप भव्य बनवलं आहे एकदम. इथं पण लिहिलं आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे असं तलवारवर उचललं भाईसाहेब, एकदम भारी. आता जाऊ वरती जाऊन पण बघू त्या साईडनी कसं दिसतं पायऱ्या. तर आज समुद्र आहे त्या साईडला, सिंधुदुर्ग फोर्ट. तिथं जाऊन आलो आम्ही. आणि या साईडला मागे तुम्ही बघू शकता एकदम भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची. तर आम्ही आता वापसीचा रस्ता पकडला. जेवायला थांबलो होतो तिथे जय भवानी त्यागृह. ते नॉनव्हेजसाठी स्पेशल आहे, पण आज आहे मंडे, सगळेच व्हेज आहेत. आणि डाळ तडका, राईस थोडं खाल्लं आणि काजूची भाजी. ओके होतं जेवण. तर ते आम्ही केलं आहे आता इथून निघतो आहे वापसीला. 400 किलोमीटर्स मॅप तो दाखवतो आहे. 1 वाजतील रात्रीचे. पण आम्ही परत CNG ला वगैरे स्टॉप घेऊ किंवा फ्यूलसाठी दुसरं खायला जाता जमणार नाही. डायरेक्ट रात्रीचं डिनर वगैरे बघू. मला वाटतं 2 तर वाजतील घरी पोहोचता.
बॅक टू रूट्स पनवेल घरी सगळे आलो आहे आम्ही. आळस आला भाई. झाली ट्रिप वाटतं तरी का पोचलं पाहिजे पण आलोय भाई. किती ड्राईव्ह केलं बाईक कंटाळा आला. भांडुपला जायचं तुला. भाई याला तर अजून 2 तास पुढे जायचंय भांडूपला. कॅब दिसते पण झाली का बुक वगैरे काय केली? इथूनच मस्त वाटतं ना पनवेल आमचं. भाई मला तो टर्निंगला माझा घर दिसत आहे. लाईक भाई आलोच मला बेड बघतोय. मला आता बेडवर जाऊन कसं पडणार आहे. चल भाई इथेच इथूनच सुरुवात झाली. इथेच नारळ फोडले आणि इथेच इथंच बरं झालंय आता. चलो घरी.